नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या देशामध्ये एक चित्रपट रिलीज झाला होता. आमिर खान यांचा तो चित्रपट होता, त्याचं नाव होतं पीके. या चित्रपटामध्ये एक बौद्ध समाजाबद्दल सीन टाकण्यात आलेलं होतं किंवा एक सीन दाखविण्यात आलेलं होतं. त्यामुळे जे आहे तो चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजणार होता. परंतु त्या सीनमुळे जे आहे गौतम बुद्धांचा तर प्रचार होणारच होता, परंतु त्याचसोबत बौद्ध समाज किंवा बौद्ध धम्म हा जो आहे कशा प्रकारे ग्रेट आहे हे त्या चित्रपटातून दाखविण्यात येणार होतं. परंतु हा जो सीन होता हा खूपच चांगला असल्यामुळे या सीनमुळे जे आहे बौद्ध धर्माचा प्रचार होत असल्यामुळे एक वाद निर्माण झाला आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो, हा जो सीन आहे या चित्रपटातून काढून टाकण्यात आला. तर नेमका तो सीन काय होता आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, पीके चित्रपट रिलीज झाला आणि तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही लोकांनी त्या चित्रपटाला विरोध केला, तर काही लोकांकडनं त्या चित्रपटाचं स्वागत करण्यात आलं. कारण त्या चित्रपटामध्ये जे आहे मित्रांनो, अनेक समाजांचा किंवा अनेक जे जाती धर्म आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये कशा प्रकारे खोडसाळपणा केला जातो हे दाखविण्याचं काम करण्यात आलेलं होतं. परंतु त्याउलट त्या पूर्ण चित्रपटामध्ये आपण पाहिलं की बौद्ध समाजावर कुठली टीका टिप्पणी करण्यात आली नाही किंवा बौद्ध समाजामध्ये कुठली चुकीची चाली रूढी परंपरा आहेत असं दाखविण्यात आलेलं नाहीये. तर मित्रांनो, होता असं की आमिर खान त्या चित्रपटामध्ये जो आहे स्वतःचं रिमोट धुंडत असतो आणि त्या कामासाठी तो अनेक मंदिरांमध्ये इकडे तिकडे जात असतो आणि त्यानंतर तो जो आहे त्याच्या मागे लोक लागतात आणि तो जो पळत पळत एका बसमध्ये घुसतो आणि त्या बसमध्ये गेल्यानंतर जो आहे तो एक बसमध्ये बसतो, तेव्हा त्याच्या बाजूला जे बौद्ध भंते बसलेले असतात. तर तोच तिथून पुढे तो सीन होता. परंतु मित्रांनो, तो सीन कट करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी जेव्हा तो बौद्ध भंतेंच्या बाजूला बसतो तेव्हा तो जो आहे त्याला प्रश्न पडतो की हा माणूस नेमका कोण आहे आणि याने असे कपडे का घातलेत. त्यानंतर तो विचारायला लागतो की तुम्ही कोण आहे. तर त्यावरतीचे जे बौद्ध भंते असते ते त्याला सांगतात की मी बौद्ध भंते आहे आणि त्यानंतर ते भंते जे आहेत गौतम बुद्धांबद्दल सांगत असतात. तर त्यानंतर जेव्हा बोलत असताना आमिर खान त्याला सांगतो, त्या भंतेजींना सांगतो की माझं रिमोट हरविलेलं आहे, मला ते सापडायचं आहे, मी अनेक देवांच्या ठिकाणी गेलेलो आहे, अनेक लोक सांगतात की तुझं रिमोट तुला देव शोधून देईल. तर त्यावरती बौद्ध भंते त्याला मार्गदर्शन करतात. ते सांगतात की तुझं हरवलेलं रिमोट तुला शोधावं लागेल. याच जगामध्ये जे सत्य अहिंसा या गोष्टींचा नेहमीच विजय होत आलेला आहे आणि त्यामुळे तुला नक्कीच तुझं रिमोट भेटून जाईल. तुझं रिमोट कुठला देव वगैरे कोणी शोधून देणार नाही, तर त्यासाठी तुला स्वतःला झटावं लागेल आणि त्यानंतरच तुझं रिमोट तुला भेटेल. तर त्यावरती जो आहे आमिर खान मनातल्या मनात म्हणतोय की ससुरा क्या बोल रहा है. बाकीचे लोक जे आहेत ते तर सांगतायत की तुझं रिमोट तुला देव शोधून देतील, परंतु हा म्हणतोय की तुला तुझंच रिमोट शोधावं लागेल. तर यावरनं तो जो आहे त्या बौद्ध भंतेंबद्दल वेगळा विचार करतो आणि त्यानंतर जो आहे त्या ठिकाणावरून तो निघून जातो. म्हणजेच मित्रांनो, त्या ठिकाणी जे आहे बौद्ध धर्मामध्ये कुठलाही देव वगैरे काही नाही असं दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत बौद्ध भंते त्याला बोलत असताना सांगतात की गौतम बुद्धांनी सांगितलं की या जगामध्ये कुठेही देव नाही किंवा मी स्वतः देव नाहीये, मी एक साधा मनुष्य आहे. आणि त्यानंतर जे आहे देव वगैरे अशी संकल्पना नसते असं त्या बौद्ध भंतेजी जे आहेत त्या पीकेला सांगतात. आणि त्यानंतर तो जो चित्रपटातील तो जो सीन होता मित्रांनो, तो सेन्सर बोर्डाने काढायला लावलाय, कारण त्यावरती ज्या अनेक जणांकडून आपत्ती जतविण्यात आली होती. कारण इतर धर्मांबद्दल जे आहे त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी कसं जे काही खोटं नाटं आहे ते दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे त्यांच्यामध्ये जो खोडसाळपणा आहे किंवा त्यामध्ये कशा प्रकारे ज्या लोकांना लुटलं जातं हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु बौद्ध समाजामध्ये तसं काही नाही किंवा बौद्ध धर्मामध्ये तसं काही नाही हे त्या ठिकाणी दाखविण्यात आलं. आणि त्यानंतर एकाच समाजाला किंवा एकाच जातीला तुम्ही ग्रेट का दाखवितात असा प्रश्न उभा राहून समोर वाद उभा राहू शकतो, म्हणून तो सीन तो ठिकाणावरून कट करण्यात आला असं देखील त्या चित्रपटाच्या लेखकाने माहिती दिलेली आहे. तरी तुम्ही मित्रांनो, तुम्हाला संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.